नीलम काकी, ओ नीलम काकी. काय ग शितले, तू इधर कैसे? दुकान सांभाळले आई क्या? हे तर माझंच मला पुरं झालंय. दुकान कसलं सांभाळती? अच्छा वो जो मैं सामान लेने के लिए आई, इसी बहाने तू तो मिली ना. बोल काय पाहिजे? हे यास्मीन, अगं रिझल्टचं काय कळलं का ग? नहीं तो, लेकिन अब तक लग्नाच्या आहेत ना. अगं कोमलचा बी फोन आलता. हम्म. अगं यास्मीन, मला ना गुवान खोबरं सापडना झालंय. काय माहित काकीनं कुठं ठेवलंय. थांब तिला विचारून येते. शीतल, हा काय झालं? नहीं वो, अगं काय झालं बोल की. अब कैसे बताओ तुझे, शायद खत्म हो गया होगा. काकी का ध्यान भी नहीं रहता ना दुकान पर, उनको काम भी होता होगा ना घर का. और वो सूरज ने दुकान भी शुरू किया है ना नया, तो ऑफर के नाम पे खींचता है वो लोगों को. तेच म्हणलं. अगं मालच नाही भरलाय. आता मी तरी काय सांगू. वो और भी एक बात थी. काय? वो काकी उधारी पर बहुत लोगों को माल देती है आणि वसूल पण करता येत नाही. मग काय लोक इथं उधारी करतात आणि पुढच्या टायमाला सूरजाकडनं सामान घेतात. अगं काय सांगतेस? तरी मी विचारते सगळ्यांना, कोण काय सांगायच तयार नाही. हेच टेन्शन असणार आहे. शीतल, तू एक बार बात करके देख ना. शीतल, एक काम कर ना, जेवढं सामान असेल तेवढं मला दे और बाकी का मैं दुसरीकडे से लेती हूँ. हाँ, चल आओ मैं, और टाइम मिले तो घर पे भी आ. हाँ. पुष्पा भोयटे 1828. माझ्या घराची एवढी उतारी बाकी आहे. शितले, काके, अगं काय गे? काय अगं केवढी उधारी ठेवलीये, आता कशी वसूल करणार आहे? ते होय? शीतल, अगं किती दिवसानं आलीस? बस की जरासं बोल आमच्या संगट. अगं ते नीलम बघल. काय बघणार आहे काकी? तुला माहितीये आता यास्मीन आलती, तिला पाहिजे होतं त्यातलं निम्म सामान दुकानात नव्हतं. अगं सामानच नीट भरलं नाही, असं कसं चालायचं आपलं दुकान? अगं तसं नाही, तो माल टाकणारा येणार आहे आज. ह्याच टायमाला जरा लेट झालं एवढंच. म्हणजे या काळजीत होता वे सगळे. मला का नाही सांगितलं? आता कसली काळजी? तसं काय नाही. काय नाही काय नाही. अगं 1,500-2 हजाराची उधारी थकली आहे एकेकाची. शीतल, अगं तू काय इकडे हिशेब बघायला आलीस वय? बघा की कशी ऑफिसर असल्या का आपल्याला बोलत्या. आम्ही सांभाळतो दुकान व्यवस्थित, तेवढी काळजी आहे की आम्हाला पण. बरं धर चहा घे. घे घे. शीतल,
अगं अजिंक्यांची जायची तयारी झाली का सगळी? हा आता त्याचीच गडबड चालली. काय बाई, बघता बघता जायचा दिवस कधी येईल काय सांगता पण येणार नाही. शितले, त्यांना काय काय बनवून द्यायचं ना ते आम्हाला पण सांग, आम्ही पण बनवून देतो. आणि रेल्वेनेच जाणार आहेत ना ते? तिकीट झालं का काढून? अक्का, हं? ते मागच्या वेळेस चिवडा राहिला तेवढा आपला करून देऊयात बरं का? वय आणि त्यांना बेसनाचे लाडू आवडतात ना, ते पण करून देऊया. वय घ्या तिकीट घ्या. तिकीट नाही नको. नको. वाय अहो ते एक्सपायर झालंय ना. एक्सपायर झाले? बघू. अरे होय की एक्सपायर झाले. टॅलेंट एक्सपायर झाले. काय म्हणत होतास तू? अहो मी बोललेलं कुठं कळतंय त्यांना? काय भामरे, काय म्हणतोय आमचा टॅलेंट? काय झालं भैयासाहेब? गावातल्या दुकानामध्ये उधारीवर माल टाकताय कळलं. हा, लय झालाय का माल? नाही ते पवार. पवार काय 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 पवार काय पवार? पाहुणे बिवणे आहेत का तुमचे? मग कशाला टाकताय माल? माल कसा पैसे घेऊन द्यावा, आता धंदा कसा करायचा हे आम्ही तुम्हाला शिकवायला पाहिजे का? नाही भैया, पण एवढ्या वर्षाचा व्यवहार आहे आणि माणसं बी चांगले आहेत आणि विश्वास पण. विश्वास गेला 1760 मध्ये भामरे. हा, आपण ज्या माणसावर विश्वास टाकतो तोच माणूस आपला विश्वासघात करतो. आणि काय ते पवार पवार करत असता? तो त्यांचा जितू शेठ लाख रुपयाचं कर्ज करून ठेवले. ते कर्ज वसुलीची माणसं डेली फेऱ्या घालतात त्यांच्या घरी. त्यात माग त्यांचा ऊस जळला, त्याच्यामुळे आलेच अडचणीत आलेत. आता एवढं सगळं असताना तुमच्या घेतलेल्या मालाचे पैसे परत मिळतील असं वाटतंय का? बर का, तुम्ही जर का असाच माल त्यांच्याकडे देणार असाल तर बर का टॅलेंट, यांची जवा कवा गाडी गावात दिसल तेव्हा आपल्या बंगल्यावर रीती करायची. रीती म्हणजे मोकळी. मोकळे. अरे तेवढं कळत असेल त्यांना काय भामरे? काय भामरे, तुमचा आमच्यावर पण तेवढाच विश्वास असेल, हाय का नाही भामरे? वय निघा.